एक नाटक रंगमंचावर येतं, मात्र त्याआधीच दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता यांचं जोरदार भांडण होतं. त्यामुळे नाट्यगृहाचं तोंड तरी पाहिल की नाही अशी परिस्थिती उद्भवते. पुढे नाटक आल्यावर प्रेक्षक नाटक अगदी डोक्यावर घेतात. एका वर्षातच 550 पेक्षाही अधिक प्रयोग होतात. 22 वर्षे होऊनही नाटक चालूच राहतं, मात्र त्यातला नायक बदलत नाही. बघता बघता नाटक तब्बल 4444 प्रयोगांच्या टप्प्यावर येऊन पोहोचतं. हा विक्रम प्रस्थापित करणारं नाटक म्हणजे सही रे सही. 15 ऑगस्ट 2002 ला सुरू झालेल्या या विनोदाच्या यज्ञाला 22 वर्ष होत आहेत आणि 15 ऑगस्ट 2024 दिवशी या नाटकाचा तब्बल 4444वा प्रयोग सादर होतोय. कदाचित आपण हा व्हिडिओ पाहाल तोवर हा माइलस्टोन प्रयोग झालेला असेल. असो, पण या महत्वाच्या टप्प्याच्या निमित्ताने या नाटकाविषयी आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने काही कलाकार नाटक सोडून गेलेत, मात्र भरत यांच्या सोबत आणखी एक कलाकार आहे जो आजही काम करतोय. तो कलाकार कोण? केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यात कशावरून वाद झाला? तो सोडवला कोणी? यातील प्रसिद्ध पात्र नेमकं कोणावरून घेतलेले आहेत? हे नाटक इतर कोणत्या भाषांमध्येही झालंय? त्यात बॉलिवूडमधील कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्याने काम केलंय? बाळासाहेब ठाकरे आणि इतर मान्यवर नाटक पाहून काय म्हणाले? या नाटकामुळे भरत यांना मिळालेला प्रसिद्ध सिनेमा कोणता आणि त्याची अगदी वेगळ्याच पद्धतीने केलेली जाहिरात काय होती? पुढच्या काही काळात नाटक 5000 प्रयोगांचा टप्पा गाठेल असा मैलाचा टप्पा पार पाडणारी आणखी कोणती नाटकं आहेत? अशा अनेक बाबी आपल्याला या व्हिडिओतून कळणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि हो, आपण जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब जरूर करा आणि नोटिफिकेशन म्हणजेच घंटीचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे काय होईल की आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ अपलोड झाल्या आपल्याला कळतील. या नाटकाच्या शीर्षकाचे 2 अर्थ आहेत. मदन सुखात्मेच्या सहीच्या आसपास या नाटकाची कथा घडते आणि दुसरा अर्थ म्हणजे मदन सारखेच अगदी सही दिसणारे आणखी 3 जणही या नाटकाचा महत्वाचा भाग ठरतात. म्हणून नाटकाचं नाव अगदी सार्थ ठरतं. ते कसं? यासाठी थोडक्यात नाटकाची कथा काय हे पाहू. मदन सुखात्मे या प्रतितयश व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याने त्याची बायको, पीए आणि इतर नातेवाईक त्याची प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्याची सही आवश्यक ठरते. त्याच्यासारखीच दिसणारे आणखी 3 जणही तिथे उपस्थित होतात आणि त्यातून गोंधळ उडून गमती जमती घडू लागतात. असं थोडक्यात या नाटकाचं कथानक आहे. या नाटकाआधी भरत यांचं पैसाच पैसा हे नाटक चांगलं चापटलं होतं. त्यावेळी त्यांच्या जाहिरातीत आणि भरत जाधव असं पहिल्यांदा लिहिलेलं होतं. त्यामुळे त्यांना या नाटकाकडून खरं तर खूप अपेक्षा होता, पण तसं झालं नाही आणि हे नाटक चांगलं चापटलं. म्हणून आता सही रे सही नाटक चालणं आवश्यक होतं. नाटकात मदन सुखात्मे, साधाबोळा दामू, रंगा ड्रायव्हर आणि पॉलिसी एजंट गलगले अशा 4 भूमिका भरत करतात. ड्रायव्हर रंगा हा सतत प्रश्न विचारत असतो. हे पात्र जुदाई या अनिल कपूर अभिनीत चित्रपटातील परेश रावल यांच्या पात्रावरून प्रेरित होतं. तेही सतत प्रश्न विचारत असतं. गलगले या पात्राबद्दलचा किस्साही भन्नाट आहे. त्याचा संबंध पुण्याशी आहे. 1994 मध्ये भरत जाधव एका नाटकाच्या प्रयोगाला पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना बालगंधर्व रंगमंदिराबाहेर एक माणूस उभा असताना दिसला. रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करताना तो स्वतःशीच बोलत होता. स्वतःला हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको असं सतत सूचना देत होता. ते पात्र भरत यांच्या डोक्यात चांगलंच बसलं होतं. पुढे याला कधी ना कधीतरी वापरायचं असं तेव्हाच त्यांनी ठरवलं. ते गलगले या पात्राच्या स्वरूपात नाटकात आलं. याच पात्राला घेऊन पुढे शिंदे यांनी गलगले निघाले हा सिनेमाही काढला. पहिल्या प्रयोगाला अवघे काही दिवस उरलेले असताना आधी काही दिवस पिंपरी चिंचवडला तालीम होती. त्यावेळी निर्माते तालीम पाहायला आले होते. त्या दिवशी शीर्षक गीतावर नाचून सगळे अगदी दमले होते. त्यामुळे तालीम फार काही रंगली नाही. अशा वेळी प्रयोग काही दिवस पुढे ढकलावा असं त्यांना वाटत होतं. मात्र केदार यांनी असा निर्णय घेण्याआधी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तालमीला यावं अशी विनंती केली. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीचं शीण संपून सगळे अगदी ताजेतवाने झाले होते. त्यावेळी तालीम जबरदस्त रंगली आणि मग ठरलेल्या तारखेलाच पहिला प्रयोग करायचं निश्चित झालं. या नाटकातील एक गंमत म्हणजे गोड गोजिरी लाड लाजिरी हे गाणं. हे गाणं लागलं की लोकांच्या टाळ्या शिट्ट्या सुरू होतात. मात्र याच गाण्यामुळे भरत जाधव नाटक सोडणार होते. त्याचं कारण म्हणजे ज्यांनी केदार शिंदे यांचं श्रीमंत दामोदरपंत हे नाटक पाहिलंय त्यांना हे ठाऊकच असतं की गाणं त्या नाटकात आधी वापरलं होतं. हेच गाणं सही रे सही मध्येही वापरूयात अशी केदार शिंदेची इच्छा होती. मात्र भरत यांचा असं करायला विरोध होता. कारण एकदा वापरलेलं गाणं पुन्हा घेण्यात काय हशील असा त्यांचा सवाल होता.
मात्र केदार शिंदे जसे आपल्या निर्णयावर ठाम होते तसेच भरतही होते. त्यामुळे दोघेही तावातावात बोलू लागले आणि क्षणातच त्याचं भांडणात रूपांतर झालं. त्यातून भरत यांनी नाटकच सोडायचं ठरवलं. दोघांमध्ये आबोला झाला. नाटक उत्तम आहे याची दोघांनाही खात्री होती, मात्र एका गाण्यावरून सगळा खेळ बिघडणार होता. अशा वेळी अर्थातच मित्रच कामी येतात. केदार, भरत आणि अंकुश हे एक त्रिकूट आहे हे आता आपल्याला ठाऊक असतं. त्यांची अगदी गाजलेली मैत्री. तेव्हा अंकुश चौधरी यांनी पुढाकार घेतला आणि दोघांमध्ये समेट घडवून आणला. पहिल्या प्रयोगात हे गाणं ठेवायचं, मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद जर का मिळाला नाही तर पुढच्या प्रयोगापासून गाणं वापरायचं नाही असं ठरलं. ठरल्यानुसार गाण्यासहित प्रयोग झाला. पहिल्याच प्रयोगाला गाणं लागताच प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रयोग झाला तेव्हा भरत यांनी केदार यांना मिठी मारली आणि माफी मागत तूच बरोबर होतास असं सांगितलं. त्यानंतर जवळपास दर प्रयोगाला त्यांना गोड गोजिरी लागलं रे लागलं की हाच अनुभव येतो आणि हे गाणं तेव्हापासून सही रे सहीला कायमचं चिकटलं. या नाटकासाठी भरत आणि केदार यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. पहिलाच प्रयोग शिवाजी नाट्य मंदिरला ठरला होता. प्रयोगाला जायच्या वेळी रस्त्यात शिंदे भरत यांना म्हणाले की रंगमंच आपल्या बापाचा आहे असा समज आणि होऊन जाऊ दे खेळ. आजचा दिवस केवळ तुझा आहे. आपल्या मित्राच्या या शब्दांनी भरत जाधव भारावून गेले आणि प्रयोगातही तसंच त्यांनी केलं. प्रेक्षागृह अगदी दणाणून सोडलं. तेव्हापासून प्रेक्षकांनी जे या नाटकावर प्रेम केलं ते आज 22 वर्षे झाली तरीही तसूभरही कमी झालेलं नाहीये. उलट ते अधिकच वृद्धिंगत होत गेलंय. पहिलाच प्रयोग हाऊसफुल झाला. प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्यांनी उदंड प्रतिसाद दिला. पुढेही ही हाऊसफुलची पाटी शक्यतो कायम राहिली. पहिल्याच वर्षी या नाटकाचे 567 प्रयोग झाले. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. या नाटकाने भरत जाधव यांना रंगभूमीवरचा स्टार केलं. यासोबतच त्यांना अनेक सिनेमांचीही ऑफर मिळाल्या. यातून पछाडलेला मिळाला. त्यातही वेगवेगळी पात्र त्यांच्या अंगात येतात. शक्यतो नाटकाच्या जाहिरातीत अमुक अमुक चित्रपट फेम असं लिहिलेलं असतं, परंतु या नाटकाबाबत अगदी उलट झालं होतं. पछाडलेलाच्या जाहिरातीत सही रे सही फेम भरत जाधव असं लिहून महेश कोठारे यांनी जाहिरात केली होती. यावरून या नाटकाची लोकप्रियता आपल्या ध्यानात यावी. प्रचंड व्यस्त असूनही भरत यांनी नाटकाचे प्रयोग करणं मात्र चालूच ठेवलं. बऱ्याचदा ज्या भागात शूटिंग असेल त्या भागाच्या आसपास नाटकाचे प्रयोग लागतील असा भरत यांचा कायमच प्रयत्न असायचा. याचं कारण हे की जेणेकरून नाटक चालू राहील आणि इतर ऑनस्टेज आणि बॅकस्टेज जे आर्टिस्ट असतील त्यांना रोजगार मिळत राहील. 2010-11 मध्ये एकाच वेळी 2 सिनेमांचं त्यांचं शूटिंग होतं. त्यावेळी सलग 2 महिने एकही प्रयोग करता येणं शक्य नव्हतं. 2 महिने इतर कलाकार आणि बॅकस्टेज आर्टिस्ट बेरोजगार राहतील म्हणून भरत प्रचंड अस्वस्थ झाले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या पैशांनी मानधनाची पाकिटं भरली. निर्माते सुधीर भट यांच्याकडे ती सुपूर्द केली आणि ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची विनंती केली, कारण मग इतर कलाकार आणि बॅकस्टेज आर्टिस्ट स्वाभिमानामुळे ते घेणार नाहीत. पुढे मात्र सुधीर भट यांनी ही गोष्ट इतरांना सांगितली तेव्हा सर्वांना कळलं. या प्रसंगातून भरत जाधव यांच्यात दडलेल्या माणुसकीचं दर्शन होतं. पुढे जाण्याआधी आपल्याला एक विनंती आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. भरत एक आठवण आवर्जून सांगतात. नाशिकच्या कालिदास रंगमंदिरात सहीचा प्रयोग होता. नाटक अगदी हाऊसफुल होतं. त्यावेळी एका व्यक्तीनं बाल्कनीचं तिकीट काढलं होतं. काउंटरवरच्या व्यक्तीकडून चुकून 2 तिकीट त्याला दिली गेली. सीटवर बसल्यावर हे त्याच्या लक्षात आलं, पण आता कुठे बाहेर जायचं असं म्हणून त्याने कंटाळा केला. मात्र प्रयोग पाहून झाल्यावर तो माणूस जाधव यांना भेटला आणि त्यांना 200 रुपये देत म्हणाला की तुमची मेहनत पाहून मला माझी लाज वाटली. माझ्या कंटाळ्यामुळे तुमचं एक तिकीट वाया गेलं, म्हणून हे तिकिटाचे पैसे. अमरावतीला प्रयोग झाल्यावर एक जोडपं त्यांना भेटायला आलं. त्यांच्या हातात त्यांचं बाळ होतं. ते म्हणाले की आज पहिल्यांदा आज बाळाला घराबाहेर काढलंय. इतकं अप्रतिम नाटक सादर करणाऱ्या कलाकाराने त्याला आशीर्वाद द्यावा म्हणून आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवावा. त्यावेळी भरत यांना खूप भरून आलं होतं. अनेक मान्यवरांनीही सही रे सही बद्दल अनेक वेळा कौतुकाचे शब्द काढलेत. वानगी दाखल आपण काही पाहूयात. श्रीराम लागू यांनी प्रयोग पाहिला तेव्हा ते म्हटले की स्टेजवरचा हा मॅडनेस केवळ आणि केवळ लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यात घट्ट मैत्री असल्याशिवाय फुलणं केवळ अशक्य आहे. राज ठाकरेंनाही हे नाटक खूप आवडतं. त्यांनी तर अनेकांना आवर्जून हे नाटक पाहायला सांगितलं. असंच एकदा त्यांनी प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांना नाटक पहा म्हणून सांगितलं. त्यानुसार एक दिवस ते प्रयोगाला आले.
त्यांच्या एका सिनेमाचं त्यावेळी काम चालू असल्याने नाटकाआधीच भरत यांना ते भेटले आणि म्हणाले की मला पहिल्या अंकानंतर जावं लागेल. आणि मग ते नाट्यगृहात जाऊन बसले. नाटक पाहताना त्यांना नाटक इतकं आवडलं की त्यांनी आपलं काम रद्द केलं आणि दोन्ही अंक पाहिले. नंतर त्यांनी संपूर्ण संचाचं कौतुक केलं. जाधव यांची पाठ थोपटली. असंच बाळासाहेब ठाकरे सुद्धा प्रयोगाला अगदीच थोडा वेळ थांबणार होते, पण त्यांनी दोन्ही अंक पाहिले आणि गलगलेच्या शैलीत बाळासाहेबांना नाटक आवडलंय, बाळासाहेब आता निघाले वगैरे वगैरे असं बोलत राहिले. इतकं त्यांना नाटक आणि गलगले हे पात्र भावलं होतं. प्रसिद्धी, पैसा, कौतुक असं सगळं या नाटकाच्या वाट्याला आलं. या नाटकाने अनेक विक्रम मोडले, अनेक विक्रम नव्याने प्रस्थापित केले. हजारो वेळा हाऊसफुलची पाटी अभिमानानं झळकवली. निर्मात्यांना केदार यांनी काउंटरवर फावडं घेऊन बस असं सांगितलं होतं आणि पुढे अगदी खरं ठरलं. केदार शिंदे यांची स्वामी समर्थ यांच्यावर खूप श्रद्धा आहे, त्यामुळे हे नाटक त्यांच्याच कृपेनं आपल्या हातून घडलं अशी त्यांची धारणा आहे. हे नाटक जर यदा कदाचित बंद झालं तर ते केवळ आणि केवळ भरतमुळेच होईल असं ते गमतीत म्हणतात. कारण जोपर्यंत भरतची इच्छा आहे तोपर्यंत या नाटकाचे प्रयोग अखंड सुरू राहतील असं ते सांगतात. केदार शिंदे यांनी आपली कल्पकता या नाटकात अगदी पणाला लावली आहे. नाटकाचं श्रेय त्यांच्या इतकंच जातं ते भरत जाधव यांना. चारही भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं साकारून ते प्रचंड हास्य वसूल करतात. या नाटकात कपडेपट सांभाळणारे, वेशभूषा करणारे यांचं खरं कसब लागतं. त्यांच्याशिवाय हे नाटक होणं केवळ अशक्य. सोबतच अर्थातच नेपथ्याचा सुद्धा मोठा वाटा आहे. कारण भरत जाधव यांची चौरंगी भूमिका असल्याने कुठून एंट्री ठेवायची, त्यांचं किती अंग दिसायला हवं, किती लपवून ठेवायचं, या सगळ्याचा विचार करून नेपथ्याची रचना केली आहे. ज्यावेळी भरत यांचा स्टेजवर चेहरा दिसत असतो त्यावेळी इतर भूमिकात त्यांचं काम कोण करतो याबद्दल नेहमीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते, कारण त्यांचा चेहरा कधीही समोर येत नाही. नाटकाने 21 वर्षे पूर्ण केली तेव्हा भरत यांनी त्यांच्यासोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. भरत यांची या नाटकाप्रती केवळ आस्थाच नाही तर निष्ठाही आहे. म्हणूनच 4,500 टप्पा गाठत असलेले हे नाटक करताना आजही त्यांचे चैतन्य संचारतं. आपल्या ऊर्जेने ते अक्षरशः रंगमंच भारून टाकतात. केवळ मराठीतच नाही तर अगदी जगभरात अशी फारच कमी नाटकं असतील ज्यात 5,000च्या उंबरठ्यावर असलेल्या नाटकाचा नायक अगदी पहिल्या प्रयोगापासून तोच आहे. म्हणूनच सही रे सहीचं यश मराठीपुरतंच मर्यादित नाही. सहीचा प्रयोग परेशरावर बघायला आले होते. हिंदीत हे नाटक आपण करायला हवं अशी त्यांची इच्छा झाली. मात्र भरत सारखी एनर्जी लावणं आपल्याला जमणार नाही असं म्हणत जाधव यांचं त्यांनी खूप कौतुक केलं. पुढे हे नाटक मग हिंदीत शर्मन जोशीने राजू राजा राम और मैं या नावाने केलं. गुजराती भाषेतही या नाटकाचे त्याने शेकडो प्रयोग केले. यासोबतच कन्नड भाषेतही या नाटकाचे प्रयोग झालेत. कोरोना काळात काही काळासाठी नाटकाला सक्तीची विश्रांती मिळाली, पण त्यानंतर नाटकानं पुन्हा पहिल्या दिवसापासून भरारी घेतली. सुरुवातीला हे नाटक लता नार्वेकर यांच्या श्री चिंतामणी या नाट्यसंस्थेतर्फे सादर केलं गेलं होतं. पुढे मग सुधीर भट यांच्या सुयोग नाट्यसंस्थेअंतर्गत नाटक चालवलं गेलं आणि सध्या भरत जाधव एंटरटेनमेंट या भरत यांच्याच बॅनर अंतर्गत नाटकाचे प्रयोग चालू आहेत. निर्माते बदलले, काही कलाकार बदलले, पण कलाकृतीवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं म्हणून नाटकाला यश मिळालं असं भरत म्हणतात. नाटकाचा खेळ लावल्यास तो नक्कीच यशस्वी होईल याची या नाटकाबाबत खात्री असल्याने अनेक कॉन्ट्रॅक्टर नाटकाचे शो लावत असतात. आजही या नाटकाला महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा बडोदा, इंदोर, बेळगाव, गोवा अशा अनेक ठिकाणी मागणी असते. रिपीट ऑडियन्स हा कोणत्याही नाटकाचा यशाचा फार मोठा दाखला असतो. त्या बाबतीत या नाटकाला नेहमीच रिपीट ऑडियन्स मिळत असतो. कधीही आणि कितीही वेळा पाहावं असं सही नाटक अशी या नाटकाची एक जाहिरातही केली जाते. काही प्रेक्षक तर अगदी नाटक 50-50, 100-100 वेळा पाहूनही पुन्हा पुन्हा हे नाटक पाहायला येतात. 15 ऑगस्ट 2024 रोजी या नाटकाचा 4,444वा प्रयोग दणक्यात बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होतोय. 3,333वा प्रयोगही त्यांनी दणक्यात साजरा केला होता. आणि आता 4,444व्या प्रयोगाच्या वेळीही ते भरत जाधव यांच्या नाटकांचा महोत्सव घेऊन येत आहेत. सही रे सही सोबतच मोरूची मावशी आणि अस्तित्व असे आणखी 2 प्रयोग ते एकामागून एक सादर करणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आजवर वस्त्रहरण आणि तो मी नव्हेच या 2 नाटकांनी 5,000 प्रयोगांचा टप्पा पार पाडलाय. अर्थातच यात काही चूक असल्यास जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. येत्या वर्षा दीड वर्षात सही रे सहीचे 5,000 प्रयोग होतील.
लवकरात लवकर त्यांनी हा मैलाचा दगड पार करावा यासाठी बायोस्कोप आर्ट्सकडून सही रे सहीला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही हे नाटक पाहिलं असेल तर त्यातली कोणती भूमिका तुम्हाला अधिक आवडली ते कमेंट करून सांगा. आणि या व्यतिरिक्त भरत यांचं दुसरं एखादं नाटक किंवा सिनेमा जर का आपण पाहिला असेल तर त्यांचं नाव लिहून कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.